लाडकी बहीण योजनेतून तब्बल 80 लाख महिला बाद. सोशल मीडियावर न्यूज चॅनल्सवर एकच गोंधळ सुरू झालाय. ऐन निवडणुकीच्या तोंडावर 80 लाख महिलांना थेट योजनेबाहेर काढ. विरोधकांनी तर लगेच सरकारला धारेवर धरलंय. पण थांबा, हा 80 लाखाचा आकडा कुठून आला? स्वतः महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी यावर काय क्लेरिफिकेशन दिलंय तेच आज आपण सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. गेल्या वर्षी ऑगस्ट पासून राज्यात ई-केवायसी सुरू आहे आणि ही प्रोसेस फक्त एका योजनेसाठी नाही तर सरकारच्या सर्व थेट लाभ हस्तांतर योजनांसाठी लागू आहे. यात काही गोष्टी समोर आल्यात. राज्याच्या IT डिपार्टमेंटने डेटा काढला तेव्हा समजलं की तब्बल 11.5 ते 12 लाख महिला अशा आहेत ज्यांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे. जवळपास 4.5 ते 5 लाख महिला या 65 वर्षाच्या पुढच्या आहेत जे योजनेच्या नियमात बसत नाही. आता बघूया खरी गंमत. तब्बल 14,500 सरकारी कर्मचारी महिलांनी सुद्धा या योजनेचा लाभ घेतलाय. आता सरकार त्यांच्याकडून पैसे वसूल करते. सुमारे 3.25 लाख महिला अशा निघाल्यात ज्यांच्या नावावर वाहन नोंद आहे. अर्थात यावर काही महिलांनी हरकती घेतल्यात. त्यामुळे यांची पुन्हा तपासणी होणार आहे. ज्या महिला आधीच संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहेत त्यांना दोन्हीपैकी एकच योजना निवडता येईल. दोन्हीकडे पैसे आता मिळणार नाहीत. ज्या पात्र महिला आहेत पण ज्यांच्या ई-केवायसी मध्ये तांत्रिक अडचणी आल्या अशा प्रकरणाची फेर तपासणी सुरू आहे. तुम्हाला काय वाटतं? याचा आगामी निवडणुकीवर काय परिणाम होईल? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा जबरी खबरी.